नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत अशी फ्लॉवर मटार भाजी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा बघा, इकडे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतलेला आहे, तो आता कापून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने मी फ्लॉवरचे तुकडे करून घेत आहे। जास्त पण बारीक करायचे नाही आहेत। इकडे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता आपण जे फ्लॉवरचे तुकडे करून घेतले आहेत ते त्या गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ, जेणेकरून ते फ्लॉवर स्वच्छ पण होईल। हिवाळ्याच्या सीझनला फ्लॉवर चांगलाच असतो। गरम पाण्यात टाकून घ्यायचं आहे, 5 मिनिटं गरम पाण्यात टाकून ठेवायचं आहे फ्लॉवर। हे बघा, गरम पाण्यात टाकल्यावरती कॉलीफ्लॉवरला 5 मिनिटं झालेली आहे। त्याचा कलर पण बघा थोडा चेंज झालेला आहे, स्वच्छ झालाय। आता आपण हे पाणी गाळून टाकूयात। कॉलीफ्लॉवरमध्ये आता जरासं धनेजिरे पूड, जराशी हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे। आणि कॉलीफ्लॉवरच्या चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे सर्व मसाले आता कॉलीफ्लॉवरला व्यवस्थित मिक्स करून लावून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत। मग मसाले व्यवस्थित आणि मीठ कॉलीफ्लॉवरला लागलं जाईल। फ्लॉवर मटार मसाल्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली। त्याच्यामध्ये आता 4 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे। कॉलीफ्लॉवरला आपण जो मसाला लावून ठेवलेला तो आता कॉलीफ्लॉवर तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे। जास्त पूर्ण शिजवायचं नाही, 80% शिजवून घ्यायचं आहे फ्लॉवर। झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं फ्लॉवर शिजवून घ्यायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। झाकण काढून फ्लॉवर चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हा बघा, फ्लॉवर आपला 80% शिजलेला आहे। आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मटर फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी इकडे मी पाव किलो मटार सोलून घेतलेली आहे। एक पाव चमचा मी धनेजिरे पूड घेतलाय, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। पहिला आपण फ्लॉवरला पण मसाले लावलेले आहेत, तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मसाले वापरू शकता। आणि एक मोठा मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे आणि इकडे 4 ते 5 काजू आणि 1 टोमॅटो याची पेस्ट बनवून घेतली आहे। 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा हलकासा भाजत आला की त्याच्यामध्ये पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण कांद्याबरोबर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। मसाले घेतले आहेत ते पण टाकू, लाल तिखट, धनेजिरे पूड, घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून तेल सुटायला द्यायचं आहे। हे बघा, मसाल्यांना पण तेल सुटलेलं आहे। आता आपण काजू आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली आहे ती पण टाकू आणि 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे।
मसाल्यामध्ये काजू आणि टोमॅटोची पेस्ट टाकलेली ती पण मिक्स करून व्यवस्थित त्याला बघा 2 ते 3 मिनिटं परतल्यावर तेल सुटलेलं आहे. आता आपण मटार घेतली आहे ती टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मसाल्याचे आणि मटारच्या चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे, कारण आपण फ्लावर शिजवताना त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं फ्लावरला, त्यामुळे ह्यामध्ये मीठ थोडं कमी टाकायचं आहे. हे बघा मी थोडंसंच पाणी टाकत आहे. काजू आणि टोमॅटोचे वाटण लावून घेतलेलं त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं, साधारण अर्धा पेल्यापेक्षा कमी असेल. मला सुक्की भाजी बनवायची आहे म्हणून. तुम्हाला जर पातळ थोडी बनवायची असेल तर पाणी थोडं एक्स्ट्रा टाकला तरी काही नाही. झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मटार मीडियम टू स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया आणि जो फ्लावर अर्धवट शिजवून घेतलेला आहे तो आता ह्या मटारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असा मसाला त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि शिजेल पण. साधारण 1 चमचाभर मी कसुरी मेथी घेतली आहे. फ्लावर मटारची भाजी बनवताना कसुरी मेथी टाकली तर टेस्ट अजून छान येते. अशी हातावर थोडी क्रश करून कसुरी मेथी टाकायची आहे भाजीमध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला फारच आवडेल. आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कोथिंबीर कापून घेतली आहे ती टाकूया. आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भाजी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. तीन ते 4 मिनिटं झालेले आहेत. भाजीला बघा मस्त असा कलर आलेला आहे. भाजी पण शिजलेली आहे. आता गॅस आपण बंद करूयात. हे बघा मस्त अशी बिना वाटणाशिवाय फ्लावर मटार भाजी बनवून तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा भाजी. आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.